होतो पण सांगू शकतो. व्हायोलिनला पडदा नाही आहे. तर हे बोट रेच आहे, हे बोट गच आहे, हे बोट. तर मी खांद्यावर व्हायोलिन घेऊन वाजवायचा. आता एक पायावर व्हायोलिन घेऊन वाजतात, कारण तो हिंदुस्थानी पद्धतीला सोपं पडतं. काही मिरक्या घ्यायला, काही मींड घ्यायला, अगदी गळ्यासारखं चालू शकते वाद्य. पण ह्याला पडदा नाही. एक जरी बोट चुकला, एक जरी अंदाज चुकला तरी तो सूर तात्काळ बेसूर होतो. त्या व्हायोलिनवाल्याला फार सांभाळावं लागतं. 3-3 कंडक्टर उभे करून मग ती गाणी रेकॉर्ड झालेली आहेत. आज ह्या मुलांच्या समोर एकही कंडक्टर नसताना त्यांनी इतक्या बरोबर वाजवलं की याच्याबद्दल जोडला काय. तुम्ही जे ते अत्यंत गाजलेले, नानावलेले, अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ असे सगळे ते वादक होते. आणि त्याने ते अतिशय सुरेळपणे वाजवत होतं गाणं. 100 लोकांचे हात एकसारखेच खाली येतात, एकसारखेच वरती जातात. त्याला बोईक म्हणतात. बाईंनी बरोबर ते लक्षात ठेवून या मुलांचं बोईक फार छान करून घेतलेलं. अतिशय अवघड असा होता त्याने प्रकार वाजवला. तो आज जवळजवळ 40 वर्षांनी मला ऐकायला मिळाला. मी त्यांच्या गुरूंचं, दत्तारांचं सगळ्या जोरदार काय झालं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि सगळे वादक बसले, सगळे माझ्या मुलं काय माझ्या नातवंडाच्या वयाचे ते, त्यांचं मी अतिशय मनपूर्वक कौतुक करतो. ये बताऊं कि ये नाम कितना अप्रोप्रिएट है. अपना नाम भी है इसमें, स्वप्ना, और कार्यक्रम का नाम भी स्वप्ना, बहुत सुंदर है. ये इतने सारे बच्चों ने, सभी छोटे छोटे बच्चे हैं, सब मिलकर के इतना एक्यूरेटली और प्रेसिशन और परफेक्शन के साथ बजाया, मुझे तो ताज्जुब हुआ. सच कहा जाए तो वायलिन जितने लोग बजाते हैं, जितने लोग सीखते हैं, सबके लिए अगर सोलो प्रोग्राम चाहिए तो उतने अपॉर्चुनिटीज आजकल है ही नहीं. तो सबको सोलो चाहिए तो वो मिलना कठिन है. तो इस तरह का दूसरा जो एवेन्यूज है, जैसे कि ऑर्केस्ट्रेशन है, ग्रुप प्लेइंग है, ये सब अगर इस दिशा में थोड़ा काम करने पर, जैसे आपने शुरू किया है, एक और रास्ता मिल जाएगा बच्चों को बजाने के लिए और अपना प्रदर्शन करने के लिए. स्वप्ना दातार ही माझी शिष्या. हिने निर्देशन केलेले स्वप्न व्हायोलिन वृंद वादन मी ऐकले. मला असं आठवतं मी 2-3 कार्यक्रम तिचे ऐकले. या कार्यक्रमामध्ये लहान लहान मुलांनी व्हायोलिन वाजवलं. व्हायोलिन किती कठीण वाद्य आहे ह्याची मला कल्पना आहे. तरी पण मुलांनी अगदी कुशलतेने व्हायोलिन वादन केले. पण त्यांचं कौतुक आहे. पण सगळ्यात जास्त म्हणजे व्हायोलिन मुलांना कसं शिकवायचं, मुलांकडून कसं स्वर काढायचे इत्यादी गोष्टी अवघड आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवणाऱ्यालाही मी अभिनंदन करतो. आणि माझ्या स्वप्नवृंद व्हायोलिन वादनला माझ्या शुभेच्छा. इमॅजिनपासून सुरुवात झाली, तिथपासनं तर अगदी शेवटच्या परफॉर्मन्सपर्यंत. आणि आमच्या चिमुकल्या छोट्या छोट्या मुलांनी जो एक परफॉर्मन्स दिला, तिथपासनं सगळ्यांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी मी अभिनंदन करतो.
2च शब्दात म्हणजे अद्भुत आणि सुरेल. इतका आनंद मिळाला की मला असं वाटलं, अरे ही स्वर्गनगरी आहे. स्वप्नाताईंनी ही जी काही अद्भुत किमया घडवलेली आहे, आभाळातली सगळी नक्षत्र उतरून खाली आलेली आहेत, असं मला जेन्युइनली वाटलं. त्यांनी जे तुमच्यावरती संस्कार घडवलेले आहेत, केवळ कलाच नाही, इतरही जे काही तुमच्यावरती संस्कार घडवलेत, असं मी जगभर फिरलेली पद्मजा पण आजवर कुठेही पाहिलं नाही. खरंच ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. थोडा स्वप्न हा जो समूह आहे, लहान मुलांचा समूह आहे, हे आपल्याला फक्त म्हणायचं की लहान आहे, पण बाहेरची वाजवतात ती मोठ्यांच्याही वरतार वाजवतात, मनापासून वाजवतात. आणि त्या बोटांमधून सूर निघतात ते अतिशय गोड आहे. ती मुलं स्वतः सुरात असावी असंच वाटतं आणि मनापासून वाजवतात. आणि मला असं वाटतं की पुणे फक्त पुण्याच्याच नाही, तर महाराष्ट्रातल्या भारतातल्या सर्व संस्थांनी कार्यक्रम घेऊन लहान मुलांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने हे कार्यक्रम आयोजित करावे. या समूहाला माझ्या खूप मनापासून शुभेच्छा. खरं सांगायचं तर तुम्हाला जेवढा सगळ्यांना आनंद झाला आहे, मलाही आनंद झाला. इतके सुंदर या मुलांनी टेक्निकली फार सुंदर वाजवलं. मी तुम्हाला सांगतो, नुसतं एकत्र वाजवणं हे काही मोठं क्रेडिट नाही, पण त्याच्यामध्ये त्यांनी जे फिजिकल वापरले आणि खूप टेक्निकल छान छान गोष्टी त्यांनी, कटबोईंगचा फार छान वापर केला, फिंगरिंगचा केला. या गोष्टी अवघड आहेत म्हणजे असं. आणि आपण वाजवणं एक वेळ सोपं आहे, पण मुलांकडनं असं करून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण या मुलांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि व्हायलिनचं भवितव्य किती चांगलं आहे हे आता तुम्हाला सगळ्या याच्या वादनावरनं कळालं असेल. आणि नुसतं व्हायलिन किंवा संगीत नाही, तर तिने जो एक परिवार म्हणून जो हा सगळा विषय केलेला आहे, तर सगळ्यांनी आपण मिळून त्याला, मला असं वाटतं की त्याला आपण मोठ्या प्रमाणात जेवढं सपोर्ट करता येईल तेवढं करावं. तिने जो परिवार नाव दिलं आहे, तर खरं परिवार किती मोठा आहे तिचं आता तिथं खुर्च्यांवर जागा नाही, सगळे खाली बसले आहेत तितके. तर एवढा छान परिवार जमवला आहे. तेव्हा मी माझ्यातर्फे, आमच्या फॅमिलीतर्फे, शी इज माय डॉटर, जे काही केलं आहे त्या म्हणजे रिअली हॅट्स ऑफ टू हर. म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. असेच उत्तरोत्तर अनेक शिष्य त्यांच्याकडून तयार होत राहतील आणि आपली ही मोठी परंपरा जी आहे संगीताची, ती अशीच खूप जोमाने पुढे चालू राहील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. कार्यक्रम तर आपण ऐकतोच आहे, खूप आपण एन्जॉय करतोय, खूप आनंद वाटतो आपल्याला. मला 2च शब्द बोलायचे अशा करता की हे सर्व विद्यार्थी आणि पालक आहेत, त्यांचं मी पहिलं अभिनंदन करतो की या बऱ्याच मुलांना आता समजत नसेल की ते काय कमावत आहेत. तर ह्या मुलांना आता जे काय मिळालंय हे त्यांनी त्याची साधना करावी. चांगल्या गुरूंकडनं तुम्हाला मिळतंय आज आणि इतकं सुंदर वाजवत आहे, तर हा काय आनंद आहे, हा आनंद घ्या आणि तो जितकं तुम्ही कराल, मॅडमनी सांगितलं की तेवढं परफेक्शन येईल, त्या परफेक्शनमधनं अजून तुम्हाला खूप आनंद मिळेल. तर हे तुम्ही सातत्याने करा, एवढी मी तुम्हाला आशीर्वाद देतो. त्यातून व्हायोलिन हे सुरात वाजवलं फार अवघड वाद्य आहे, त्याला काही आधार नाही आहे सुरांना, आहे की नाही. आणि असं असून तुम्ही सगळे इतके छान सुरात आणि वाजवता, मला खूप आनंद मिळतोय. खूप छान.
स्वतःच्या रचना, वेगळ्या रचना, पारंपरिक रचना, शास्त्रीय संगीत, सिनेसंगीत त्यांनी सगळे प्रकार एकत्र करून खूप सुंदर कार्यक्रम झाला. हे अतिशय वेगळा प्रयोग लोकांनी हा लोकांसमोर निश्चितपणे जायला पाहिजे. स्वरस्वप्नाच्या या 88व्या प्रयोगाला मला साक्षी होत आलं हा खरंच खूप एक छान योग आहे. याचं कारण स्वरस्वप्न ही मला असं वाटतं की स्वप्नादातार आणि या सगळ्या टीमची, या सगळ्या वाद्यवृंदाची एक अद्वितीय निर्मिती, अद्वितीय सांगीतिक निर्मिती म्हणता येईल. संगीतामध्ये एकल संगीत आणि सामूहिक संगीत असे दोन भाग असतात आणि एकल संगीतात एक वेगळा विचार असतो, एक प्रेरणा, स्फूर्ती असते. याउलट सामूहिक संगीत जे निबद्ध असतं, सगळ्यांनी बसवलेलं असतं. पण एकल वादनातल्या ज्या काही अंतस्फूर्त असणाऱ्या गोष्टी असतात त्यांचा समावेश करून सामूहिक वादन कसं करता येईल याचं एक फार सुंदर हे उदाहरण आहे. आणि रागदारी संगीतापासनं फिल्म म्युझिक, फोक म्युझिक असे सगळे आयाम या स्वरस्वप्नामध्ये आपल्यासमोर मांडले जातात आणि खरंच त्या अर्थाने हा एक अद्भुत असा कलाविष्कार आहे. आणि म्हणूनच स्वरस्वप्नाच्या पूर्ण टीमचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आता तर 88वा आहे, 1000वा प्रयोग नक्कीच होईल अशी आशा आहे. धन्यवाद. जे वाजवलं ते खरोखर इतकं कौतुकास्पद आहे की माझ्याकडे शब्द नाही. मी याला मनापासून दुआ देतो. जाताना की त्यांनी किती मेहनत घेतली अशी झाली याची कल्पना मला आहे. एकच इंटेन्सिटी, एकच एनर्जी आणि तेवढीच कलेमध्ये झोकून द्यायची तयारी दिसल्यामुळे आपल्या सगळ्यांना त्यातून एकच संगीत निर्माण होत होतं. कुठेच कुणाचा वेगळा स्वर एकदाही जाणवला नाही. ते म्हणून मी म्हटलं की 25 जणांची एकत्र एनर्जी एकसारखी एका इंटेन्सिटीची असेल तर काय सुंदर स्वप्न रंगू शकतं ते आज आपल्याला सगळ्यांना जाणवलेलं आहे. संगीत क्षेत्रात काम करणाऱ्यांना सगळ्यांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरावा. आज आवर्जून स्वरस्वप्न हा कार्यक्रम बघायला आलो आणि अक्षरशः मंत्रमुग्ध झालो. मुळात काय आहे की ही संकल्पनाच इतकी अप्रतिम आहे स्वप्नादातार यांची की म्हणजे आपण समूह वादन हे भारतीय शास्त्रीय संगीताचा मध्ये कुठे ते गणितात बसत नाही. खरं म्हणजे हे पाश्चात्य संगीताची मक्तेदारी आहे. समूह वादन आपल्याकडे एकल वादन असतं. पण व्हायोलिन सारखं वाद्य तेही मुलांना घेऊन, म्हणजे विविध वयोगटातली मुलं आहेत, या मुलांना घेऊन इतकं सुंदर सादरीकरण, समूहाचं सादरीकरण करणं हे एक तर संकल्पना खूप छान आहे. ती त्यांनी फार चांगल्या रीतीने प्रेझेंट पण केलेली आहे. तर मला असं वाटतं की याचे जास्तीत जास्त प्रयोग व्हायला पाहिजे. ते जास्तीत जास्त लोकांनी बघायला पाहिजे. जास्तीत जास्त मुलांनी व्हायोलिन सारखं वाद्य हातात धरायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे. आणि या दातार यांच्या संकल्पनेला सलाम माझा. आणि खूप याचे प्रयोग व्हावेत आणि खूप लोकांपर्यंत हे पोचावं अशी माझी मनोमन इच्छा. मला जिथे जमेल तिथे मी याचा नक्की बभरा करेन.
धन्यवाद. अप्रतिम व्हायलिन वादिका स्वप्ना दातारजी यांचं स्वरस्वप्न हा इतका अप्रतिम कार्यक्रम आज आम्ही बघायला मिळतोय आणि खूप आनंद होतोय की मला हा प्रत्यक्ष अनुभवायला मिळतोय. इतका सुंदर, इतकी इंटिग्रिटी असलेला, इतकी मेहनत घेऊन इतकी सुंदर ही मुलं वाजवत आहेत. खूप प्रॉमिसिंग वाटतं की व्हायलिन हे वाद्य इतकं छान स्वरूपात स्टेजवर या पद्धतीने येत आहे आणि खूप आशावादी फिलिंग येतं की खूप छान वाटतं आहे की फक्त एवढंच म्हणेन की बेस्ट विशेस हा कार्यक्रम अजून मुंबईत होवो, पुण्यात सगळ्या शहरांमध्ये होवो, परदेशात होवो आणि खूप चांगली कीर्ती मिळो ह्या संकल्पनेला. खूप खूप शुभेच्छा स्वप्नाताई.